नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मुळ्याची भाजी बनवतोय. तर हा मुळ्याचा पाला मी स्वच्छ धुवून असं चिरून घेतलेला आहे आणि याचे मुळे असे बाजूला केलेले आहेत. तर आता आपण इथे ह्या मुळ्याच्या पाल्याला असं मीठ टाकणार आहोत ह्यावरती. तर 2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे आणि ह्या मुळ्याच्या पाल्याला आपण हे असं मीठ लावून घ्यायचं आहे. पहिले असं हाताने छान असं मिक्स करायचं आहे आणि आता हे असंच 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे हा पाला. तर आता मुळ्याच्या भाजीला बघा मीठ लावल्यामुळे एवढं पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण काय करणार, हा मुळ्याचा पाला आहे तो असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे पाणी त्याचं. हे बघा अशा पद्धतीने हे बघा. आणि हा पाला असा दुसऱ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा. तर आपण या भाजीतलं आता हे असं सगळं पाणी असं काढून टाकायचे. हे बघा. तर इथे आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे मुळ्याच्या भाजीतलं. हे बघा. आता असा पाला हा असा कोरडा झालेला आहे. तर आता मुळ्याची भाजी करण्यासाठी आपण कढई ठेवली आहे गॅसवर. आता त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तर 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे मोहरी टाकूया. तर आता आपलं तेल गरम झालंय, आपण त्यामध्ये जिरे टाकणार. जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला. त्यानंतर कांदा टाकायचा बारीक चिरलेला. आता कांदा आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे. आता कांदा छान असा तेलावर आपला परतला गेलेला आहे. आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत. आणि याला छान असं तेलावर परतून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर मी इथे मुळा चिरून घेतलेला आहे. तर हा मुळाही ह्यामध्ये मी टाकलेला आहे. आता याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आपण आता छान असं कांदा, मुळा आणि मिरची तेलावर अशी परतून घेतलेली आहे. आता आपण हा मुळ्याचा पाला टाकणार आहोत ह्यामध्ये. आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर आपण भाजी छान अशी परतून घेतलेली आहे बघा इथे. आता आपल्याला झाकण लावायचं आहे यावरती आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण मगाशी आपण मुळ्याच्या पाल्याला मीठ लावलं होतं. तर आता मीठ घातलेलं आहे मी थोडंसं. आता थोडीशी हळद घालायची आपल्याला. आणि ह्याला छान असं मिक्स करून आपल्याला हे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी आता बघा छान मिक्स करून घेतले. आता थोडासा पाण्याचा आपल्याला असा शिंतोडा मारायचा यावरती आणि ह्याला झाकण लावून आपल्याला असं वाफेवर
5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाला. तर इथे आपली बघा 5 मिनटं झालेली आहेत. छान असं पाला शिजलेला आहे आपला. आता आपण यावरती बेसन टाकणार आहोत. तर इथे 1 चमचा 2 चमचे मी बेसन टाकलेलं आहे. तर आता बेसन पीठ छान असं मी मिक्स केलेलं आहे भाजीमध्ये अशा पद्धतीने. आता पुन्हा थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे याला. आणि पुन्हा 5 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे पुन्हा आपण 5 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण झाकण उघडून बघूयात. तर भाजी छान अशी शिजलेली आहे आपली बघा. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. आणि मिक्स करून घेऊयात. तर इथे आपली गरमागरम अशी मुळ्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे बघा. तर इथे बघा आपली गरमागरम अशी मुळ्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते ही भाजी. तर माझी ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.